आणि वळूयात पालघरकडे. पालघरच्या डहाणू तालुक्यामध्ये 2020 मधील गडचिंचले साधू हत्याकांडात आरोप असलेले काशीनाथ चौधरी यांनी तब्बल 4000 पेक्षा जास्त समर्थकांसह भाजपत प्रवेश केलाय. त्यामुळे पालघरची राजकीय समीकरणं हादरली आहेत. चौधरी हे साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी आहेत असा आरोप त्यावेळेला भाजपनं केलेला होता. शिवाय भाजपनं याच घटनेवर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर प्रचंड टीका केली होती. मात्र आता त्याच आरोपीचा प्रवेश झाल्यानं विरोधकांनी भाजपला नैतिकता सोडली का असा सवाल केलाय. पक्षप्रवेश करताना काशीनाथ चौधरी यांच्याकडनं जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आलं. डहाणूच्या गडचिंचले गावात 16 एप्रिल 2020 रोजी 2 साधू आणि त्यांच्या चालकाला जमावानं दगडफेक आणि जीवघेणा अशा स्वरूपाची मारहाण करत हल्ला केला होता आणि ठार केलं होतं. या घटनेनंतर तब्बल 200 लोकांना अटकही झाली होती. साधू हत्याकांडात भाजपनं ज्यांच्यावर आरोप केले त्याच काशीनाथ चौधरीच्या हाती कमळ दिल्यानं राजकीय वातावरण चांगलं तापण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनाही प्रश्न विचारण्यात आले. तर पालघर प्रकरणावरनं सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीका केली आहे. मलाही आश्चर्य वाटलं की जी व्यक्ती आमच्या बरोबर काम करत होती त्यांच्यावर आरोप झाले. एवढे आरोप महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्षानेच काशीनाथ भाऊंवर केले आणि तीच भारतीय जनता पक्ष आज त्यांचा प्रवेश घेते. म्हणजे भारतीय जनता पक्षाला याचं उत्तर द्यावं लागेल आणि मी उत्सुक आहे या उत्तरासाठी. कारण भारतीय जनता पक्ष हा एक सुसंस्कृत पक्ष होता. पालघरमध्ये महाविकास आघाडी सरकार असताना गडचिंचले गावामध्ये साधू हत्याकांड झालं होतं आणि त्याचा जो मुख्य आरोपी होता त्याच्यावरून प्रचंड प्रमाणात तुम्हाला महाविकास आघाडीला धारेवर भाजपनं धरलं होतं. आज तो जो मुख्य आरोपी आहे त्यानं भाजपमध्ये प्रवेश केला. माहिती आहे मला, तुम्हाला खरंच सांगतो ना, मुळात त्या गावात एक तर साधू त्या अगोदर काहीतरी चोऱ्या दरोडे होत होते तिथे आणि त्यावेळी गाव सावध राहिलं. त्यांनी त्यांना असं समजून मारलं. पण ती ग्रामपंचायत अख्खी त्यांचीच होती ना, पक्षाच्या निवडणुकीत तर अख्खे ते भाजपचेच होते पूर्वी. बरं झालं आत्ता 2 मिनिटापूर्वी एक वाक्य बोललो मी की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी राजकारणातली संस्कृती दाखवली. पवार साहेबांवर एवढे ताशेरे हाडलेत, फटकारे मारलेत, मैत्री अखंड राहिली.